वंदे मातरमच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ भाजपकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली। वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलकांनी संबंधितांकडून माफीची मागणी केली आहे। विशेषतः सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे। दरम्यान महामार्गावर रास्ता रोको सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं। मात्र कार्यकर्ता आंदोलनावर ठाम राहिल्यानं पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुद्धा झाली। या झटापटीमुळे काही काळ महामार्गावर तणावाचं वातावरण निर्माण झालं। रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना देखील अडचणींचा सामना करावा लागला। वंदे मातरम हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आणि राष्ट्रीय भावनेशी जोडलेला विषय असल्याचं सांगत भाजपनं या कथित अपमानाचा तीव्र निषेध केलाय। वंदे मातरमचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। या आंदोलनामुळे आता वंदे मातरम प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे। भाजपच्या माफीच्या मागणीवर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते आणि पोलिसांकडून या आंदोलनाबाबत पुढील काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कालच आपण पाहिलं की 80वा आपला जो स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला, परंतु आपण संध्याकाळनंतर दुपारनंतर सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की सोनिया गांधी यांचा काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेरचा जो स्वातंत्र्य दिनाचा जो व्हिडिओ आहे, कथित व्हिडिओ, तो आपण सगळ्यांनी व्हायरल झालेला बघितला असेल। तेव्हा जेव्हा मी बघितलं तेव्हा मनात एक शंका आली की ह्यांना देशाबद्दल, म्हणजे आज आपलं लोकांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्या राष्ट्रगीताच्या ज्या वंदे मातरमच्या वेळेस तुम्ही आज आजूबाजूला चर्चा करताय। माझं म्हणणं एवढंच आहे की काँग्रेसने कालपासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या असतील, पण त्यांनी ज्या भूमिका मांडल्या त्याचं स्पष्टीकरण देण्यात यावं की तुम्ही एवढं तुम्हाला अर्जंट काय होतं की बाबा जिथे आपलं वंदे मातरमचं गीत चालू आहे आणि तुम्ही आजूबाजूला व्यत्यय आणताय। आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत आणि काँग्रेसने त्याची ह्याबाबत सर्व ज्यांच्या भावना दुखावल्या असतील आमच्या देशवासियांची त्यांची माफी मागा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।